तर माझा टॉप आहे ना. हॅलो, तुझ्याशी बोलतीये. काय आहे? हा तर माझा टॉप आहे ना. मग तू कसा काय घातला? अरे यार, मी तो ठेवून दिलेला, मला पाहिजे होता स्पेशल ओकेजनसाठी, आणि तू कसा काय तो वेअर केला? थांब, आता मी तुझं नाव मम्मीलाच सांगते. ए मम्मी, मम्मी, इकडे जा. का आलं सारखं सारखं हाक मारतेस ती? आता काय केलं दोघींनी परत? जरा मला स्वयंपाक तरी बनवू दे, की तुमची भांडणं सोडवत बसू मी. हिचं बघ ना, परत हिने माझा टॉप घातला. हिला सांग आता, मी परत नाही ऐकणार. अगं मम्मीने तो माझ्यासाठी आणलेला. तू का घातला? तुला बरं कसा भेटला? मी तो कुठेतरी लपवून ठेवलेला आतमध्ये कबडमध्ये. आणि तू मला विचारत पण नाही, माझ्या वस्तू घालून तू मोकळी होतेस. नेहमीच आहे तुझं. हे भगवान, काय करू मी या दोघींचं? अगं तुम्ही बहिणी आहात, अशा वैरिणीसारखी कशा वागतात रे, मला खरंच कळत नाही. आणि दीदी, हा टॉप तिच्यासाठी आणलेला मी. एकदा तिला विचारायचं तरी. तिचा राग साहजिकच आहे, मान्य आहे, तो तिच्यासाठी आणलं. तिच्यासाठी थोडी त्याच्यावर काय लेबल लावलाय की हा तिच्यासाठीच आणला म्हणून. तो आणलेला. ॲक्च्युली मला बाहेर जायचं होतं, तर त्या मला काहीतरी नवीन पाहिजे होतं घालण्यासाठी. तर मी शोधत होती इकडे तर काय भेटतंय का. तर कपाट उघडलं तर तो दिसला, मग मी घातला. मला आवडला कलर. मला काय माहिती तू तिच्यासाठी आणलाय ते, मला वाटलं माझ्यासाठी आणला असशील, म्हणून मी तो काय. मी देईन तुला नंतर छान धुवून, इस्त्री बिस्त्री करून, ठीक आहे, रडकी कुच्ची. आणि बाय द वे, मी मोठी बहीण आहे की नाही तिची, मग त्यात काय आलं मी तिचे कपडे वेअर केले तर ना. बाहेर हसतात की या भांडतात की काय करतात, एवढं नुसतं छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडत असतात. बाहेर जरी कुठे गेलं नातलगांकडे तरी तसंच, हे तिचं हे माझं. तुम्ही बहिणी आहात ना, जरा राहा बहिणीसारख्या. मलाच कळत नाही की तुम्ही माझ्या पोटी कसा जन्म घेतला ते. आणि दीदी, तू मोठी आहेस ना, त्यामुळे जरा छोटीला समजून घे ना. तूच अशी करायला लागली, मग ती पण तशीच भांडत बसणार ना तुझ्याबरोबर. तर तेच ते अभ्यास कर, मोठी दिवे लावणार. बघा तुमचं काय ते. मी भाजी ठेवली, ती भाजी करपे.